हाय फ्रेंड्स. तर आज आम्ही आलो आहे चिंच विसाव्याला. तर इथे चिंच विसावा असे नाव का दिले असेल? कारण इथे सगळी चिंचेचीच झाडे आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यात इथे खूप हिरवगार वाटतं. तर हे साचीने इथे खेळायला चालू केलं आणि पुढे पालत्या खुर्च्या पाहून ती म्हणाली, अशा का ठेवलेत? तर हे जेवणासाठी डायनिंग टेबल होते. तर इथे ह्या चिंचेच्या झाडामुळे खूपच छान असं गार हवा इथे येत होती आणि एवढ्या उन्हाळ्यातही इथं तुम्हाला सगळीकडे सावली आणि हिरवंगार असं पाहायला मिळत होतं. आणि साचीचं तर खेळणं चालूच होतं. तिला फक्त खेळायला पाहिजे असतं, एन्जॉय करायला हवा असतो, मग तिला कुठेही जायचं नसतं. माकडासारखं वर चढायचं, खाली उतरायचं ही तर तिची खूप आवडती गोष्ट आहे. इथे लहान मुले जेवढा एन्जॉय करू शकतात तेवढाच मोठी लोकही इथे एन्जॉय करू शकतात. इथे मोठ्या लोकांसाठीही मोठमोठे झोके बांधलेले आहेत. त्याच्यावर असे झोका घेत तुम्ही बसू शकता, एन्जॉय करू शकता. लहान मुलांना तुम्ही कुठेही बाहेर घेऊन जावा. त्यांना ॲक्टिव्हिटी करायच्या असतात. त्यांना खूप खेळायचं असतं, उड्या मारायच्या असतात आणि हे जिथे त्यांच्या ॲक्टिव्हिटी त्यांना खूप करायला मिळतात, तिथे ते खूप आनंदित असतात. त्याप्रमाणे साची इथे खूप खुश होती, कारण तिच्या सर्व आवडीच्या ॲक्टिव्हिटी तिला इथे करायला मिळत होत्या. आपल्याबरोबर आपले पप्पा पण खूप एन्जॉय करत आहे हे पाहून तिला खूपच आनंद झाला होता. आता यानंतर तिची एक आवडती ॲक्टिव्हिटी अजून राहिली होती आणि ती कुठे आहे हे तिला अजून माहीत नव्हतं. तर चला आता आपण पाहूया की साचीची नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय असणार आहे. तुमच्या लक्षातच आले असेल की आता साचीची नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पोहणे असणार आहे. तर हो, इथे खूप छान असा स्विमिंग पूल पण होता. तो पाहून तर साचीचा आनंद गगनातच मावेना. ती खूप खुश झाली. तिला कधी एकदा मी पाण्यात जाते असं झालं होतं आणि शेवटी ती पाण्यात उतरली आणि परत परत ती पाण्यात उड्या मारत होती आणि पोहत होती. पोहणे ही तिची सर्वात आवडती गोष्ट आहे. यानंतर इथे तुम्हाला एक ट्रॅक्टरची राईड पण मिळते. तर या ट्रॅक्टरमध्ये पण ती उभा राहून खूप एन्जॉय करत होती. म्हणजेच इथं लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी खूप सारे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर इथे मोठे पण खूप छान एन्जॉय करतात. तर तुम्ही या चिंचपोकळीला जरूर भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.